महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या दुपारी 4 वाजता नागपूर येथील राजभवनात होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होता, संपूर्ण राज्याचं याकडे लक्ष होता। आज खरं तर 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार होता, पण मात्र काही कारणास्तव तो आता 15 तारखेला म्हणजेच उद्या नागपूर येथील राजभवनात होणार आहे आणि सुमारे 43 मंत्री शपथ घेणार आहेत। त्यात भाजप 22, शिवसेना शिंदेगड 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेला 9 खाती जाणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। प्रामुख्याने जी महत्त्वाची खाती आहेत, गृह खाता, अर्थ खाता आणि कृषी मंत्रीपद हे भाजप स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्याचसोबत अर्थ खाता जे अजित पवार यांच्याकडे जाणार होतात त्याच्याऐवजी अजित पवार यांना महसूल विभाग जाण्याची शक्यता आहे। त्याचसोबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सार्वजनिक बांधकाम, नगरविकास मंत्री आणि गृहनिर्माण हे 3 खातं जे आहे ते जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। खरं तर आपण पाहिलं तर जेव्हा विधानसभेचे निकाल लागले होते तेव्हापासूनच जे आहे तिन्ही पक्ष जे आहे ते आपली ताकद जे आहे ते दाखवत होता आणि आता खरं तर यावरती संपूर्ण चर्चा झालेली आहे। दिग्गज नेत्यांची बैठक देखील झाली। आपण पाहिलं तर दिल्लीमध्ये देखील वरिष्ठ नेत्यांची भेट झाली होती। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिन्ही नेत्यांची दिल्लीत भेट झाली होती। त्यानंतर आपण पाहिलं की मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत शपथ घेतली आणि त्यानंतर अनेक घडामोडी ह्या महाराष्ट्रात आणि मुंबईत सुरू होत्या आणि आता अशी माहिती आली आहे की उद्या नागपूर येथील राजभवनात शपथविधी सोहळा पार पडणार आहे। 43 मंत्री शपथ घेणार आहेत, कारण की 16 तारखेपासून राज्याचा अधिवेशन जे आहे ते नागपुरात सुरू होणार आहे। 16 तारखेपासून सोमवारपासून ते 21 तारखेपर्यंत 5 दिवस हे हिवाळी अधिवेशन चालणार आहे आणि त्याच्याच एक दिवसापूर्वी म्हणजेच उद्या 15 डिसेंबरला हे शपथविधी सोहळा पार पडणार आहे। तर आता महत्त्वाचं पाहण्याचं हे ठरणार आहे की कोणाच्या वाटेला किती मंत्रिपद जाणार, कारण की भाजप यंदा जे आहे ते महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल सह, डॅरेल मीरा अँड आय इंडिया न्यूज, महाराष्ट्र।